नमस्कार. तर आता आपण बघूया तदैव लग्नमचा दुसरा भाग. ज्यामध्ये आपण बघूया, की बायोडाटा पब्लिश झाल्यानंतर म्हणजे मेळावा संपल्यानंतर, सगळे रजिस्ट्रेशन आल्यानंतर आपल्याला लोकांचे बायोडाटे म्हणजे बाकी व्यक्तींचे बायोडाटे कशा पद्धतीनं पाहायला मिळाला. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा मी ऑलरेडी लॉग इन होतो. लॉग इन असल्या कारणामुळे मला डायरेक्टली हा इंटरफेस या ठिकाणी मिळेल. बट तरीही सर सपोज कोणाच्या ह्याच्यामध्ये जर असा इंटरफेस मिळाला नाही, की बाबा मला मिळत नाही आहे, मला अजूनसुद्धा रजिस्ट्रेशनचं पेज जे आधीचं पेज येत होतं तेच येत आहे. तर बॅकग्राऊंड प्रोसेसिंग मे बी तुमच्याकडे प्रॉपर झाल्या न कारणामुळे काही नेटवर्क इश्यू असल्या कारणामुळे मे बी तुमच्या मोबाईलमध्ये ते झाले नाही. तर तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एक तर या 3 बटनाला क्लिक करून एक होम पेजला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सेम इंटरफेस अशा पद्धतीचा काहीतरी इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. तरीसुद्धा तर मिळाला नाही, तर तुम्ही एक गोष्ट अजून करू शकता. लॉग आउट करा. लॉग आउट केल्यानंतर परत एकदा लॉग इन करा. तर या ठिकाणी आपण लॉग इन करूया. ठीक आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेम इंटरफेस दिसेल आणि तरीही तुम्हाला जर सेम इंटरफेस दिसत नसेल, तर मे बी बायोडाटा पब्लिश झालेलाच नसू शकते. तर बाजूच्या दुसऱ्या कोणाच्या ह्याच्यामध्ये बायोडाटा दिसतो का नाही ते बघा आणि ही सगळी प्रोसेस तुम्ही नोटिफिकेशन जर तुम्हाला दिसली, की बायोडाटा पब्लिश झालेला आहे आणि तुमच्या इव्हेंटची डेट त्याच्यानंतरच ही प्रोसेस होणार आहे. त्याच्या आधीपर्यंत रजिस्ट्रेशन हे चालू राहतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया, की आपल्याला बायोडाटा दिसल्यानंतर कशा पद्धतीने हे वर्क होईल आणि काय गोष्टी ॲडिशनली तदैव लग्न प्लॅटफॉर्मने आपल्याला दिलेले आहे, की आपल्याला आपला पार्टनर शोधण्यासाठी थोडी बहुत मदत होईल. तर ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांचे प्रोफाईल फोटो दिसेल, जे त्यांनी अपलोड केलेले आहे. ठीक आहे. या ठिकाणी हा सगळा डमी डेटा असल्या कारणामुळे तुम्हाला इमेजेस आणि डेटा हा करेक्ट मिळणार नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही लेफ्ट किंवा राइट स्क्रोल करून तुम्ही बघू शकाल सगळे डेटा आणि सपोज हा मुलगा आहे, तर याला डिफॉल्टमध्ये मुलींचे बायोडेटा या ठिकाणी दाखवले गेलेले आहे. जर तुम्हाला मुलांचे सुद्धा बायोडेटा पाहायचे असेल, तर तुम्ही या ठिकाणी जेंडर बटनला क्लिक करून तुम्ही मुलाचे बायोडेटा सुद्धा पाहू शकाल आणि तुम्हाला जर फिल्टर करायचं असेल, तर या ठिकाणी तुम्ही एज, नाव आणि त्याचंवालं एज्युकेशन्स याने सुद्धा फिल्टर करू शकाल. सपोज आता मला बघायचं आहे, की मला 25 वयाच्या वरती मुलं पाहिजे आहे. तर बघा आपल्याकडे काही 21 वाले पण होते. आता मी बघितलं 25च्या वरती पाहिजे. तर बघा एक 26 वालेला आहे, 34 वालेला आहे, 30 वालेला जर सगळे हे 25च्या वरचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे सपोज आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर पाहिजे, तर आपण या ठिकाणी लिहू शकतो, की मला सॉफ्टवेअर इंजिनिअर पाहिजे. तर या ठिकाणी बघा एकच बायोडेटा आपल्याला आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फिल्टर आउट करू शकता. आणि तुम्हाला जर सॉर्टिंग करायचं असेल, तर या ठिकाणी तुम्ही क्वालिफिकेशन, एज, इन्कम, नेम आणि मॅरिटल स्टेटस आणि जॉब स्टेटसनुसार तुम्ही या ठिकाणी फिल्टरसुद्धा लावू शकाल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण अजून बघूया, की आता सपोज हा मला बायोडाटा आवडला आहे. हे ठीक-ठाक माझ्यासोबत जुळत आहे. तर मी याला पूर्ण इन्फॉर्मेशन मला यायची पाहिजे आहे. तर जस्ट त्या प्रोफाईलला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जस्ट 3 सेकंदाची तुम्हाला एक ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळणार आहे. हे ॲडव्हर्टाइजमेंट आपल्यात काही लोकांची असतात. ठीक आहे. तर या ॲडव्हर्टाइजमेंटला तुम्ही क्लोज कराल. जर तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल, तर तुम्ही या ॲडव्हर्टाइजमेंटला क्लिक करू शकता. या ॲडव्हर्टाइजमेंटला क्लिक केल्यानंतर त्याने ज्या गोष्टी त्यांच्या शॉपबद्दल किंवा बिझनेसबद्दल प्रोव्हाईड केलेलं ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जसं की मोबाईल नंबर, WhatsApp आणि त्यांची वेबसाईट असेल आणि ईमेल असेल तर ईमेल. या ठिकाणी या बटनला क्लिक करून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. ठीक आहे. त्या ठिकाणी जाहिरातवर आपण बाहेर आलेलो आहोत आणि जाहिरातला क्लोज केले. जाहिरातला क्लोज केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा त्या व्यक्तीचा पूर्ण बायोडाटा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी त्याची वैयक्तिक माहिती मिळणार आहे, त्यांची वडिलांची माहिती मिळणार आहे, कौटुंबिक काही माहिती मिळणार आहे, मामाबद्दल काही माहिती मिळणार आहे आणि त्या व्यक्तीच्या अपेक्षा मिळणार आहे, की काय त्यांच्या अपेक्षा आहे आणि काही इतर माहिती, जसे की राशी, गण आणि गोत्र. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बायोडाटाच्या बाहेर आलेलो आहोत आणि हा बायोडाटा सपोज आपल्याला सगळं बघितल्यानंतर जर आवडला असेल, तर आपण या फेव्हरेट ऑप्शनला क्लिक करून या व्यक्तीला फेव्हरेट लिस्टमध्ये आपण टाकू शकतो. जेव्हा आपण या व्यक्तीला फेव्हरेट लिस्टमध्ये टाकतो, तेव्हा या व्यक्तीला सुद्धा एक नोटिफिकेशन जाते, की या व्यक्तीने म्हणजे प्रतीक कुमारने आपल्याला इशिकाला एक नोटिफिकेशन जाते, की प्रतीकने तुम्हाला ॲज अ फेव्हरेट मार्क केला आहे. म्हणजे कुठेतरी तुमच्या प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे. तर ते सुद्धा तुमच्या त्या पर्टिक्युलर नोटिफिकेशनला क्लिक करून ती व्यक्ती तुमचा बायोडाटा पाहू शकेल आणि त्यांना जर इंटरेस्ट असेल, तर ते बी तुम्हाला मार्क फेव्हरेट करेल, तर त्याची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यानुसार तुम्ही एक स्टेप आपण समजू, की पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर आपण कॉन्टॅक्ट त्यांना करू शकू. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सेकंड ऑप्शन्स आहे, की शेअरचं. तर या ठिकाणी शेअरमध्ये आपण कोणालाही WhatsAppद्वारे किंवा मेसेजद्वारे लिंक पाठवू शकतो. ही ॲप्लिकेशनची लिंक आहे. त्याच्यामध्ये त्या लिंकला क्लिक केल्या-केल्या हा पर्टिक्युलर बायोडाटा ओपन होऊन जाईल. ठीक आहे. आणि तेव्हा
फक्त इतकं लक्षात ठेवा, की ही ॲक्सेस लिंक ही व्हॅलिड लोकांनाच असतात. जो व्यक्ती व्हॅलिड नाही आहे, त्या व्यक्तीला ही लिंक ॲक्सेस मिळणार नाही. कारण की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आतमध्ये येण्यासाठी रजिस्ट्रेशन आणि लॉगिन हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याकडे 2 पद्धत आहे. ज्यांचा स्वतःचा बायोडाटा आहे आणि ज्यांची स्वतःची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्यांना हे डायरेक्ट पाहायला मिळणार आहे. त्यांनी ऑलरेडी लॉगिन असाल, तर ते त्या लिंकला क्लिक करून बायोडाटा पाहू शकणार आहे. आणि या व्यतिरिक्त जर काही लोकांना सपोज त्यांचा बायोडाटा स्वतःचा आहे नाही आणि त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन क्लोज झालं, पण त्यांना पाहायचं आहे काही लोकांचा बायोडाटा. तर ते कशा पद्धतीने पाहू शकतात, ते आपण तिसऱ्या पार्टमध्ये आपण पाहूया, की ते व्यक्ती कशी ॲक्सेस करू शकतात. तर त्यांना ॲडमिन कसा ॲक्सेस देईल, ते आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया. तर ठीक आहे, परत आपण आपल्या टॉपिकवर येऊ आणि या ठिकाणी फीचर्स परत माहिती करून घेऊ. ठीक आहे. तर मग हा जो मेन फीचर आहे, सपोज आता सपोज हा मुलगा एका ठिकाणी राहतो आणि पॅरेंट्स एका ठिकाणी राहते. तर सेम लॉगिनचा वापर करून पॅरेंटच्या मोबाईलमध्ये सेम ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आणि लॉग इन करायचं आणि मुलांच्या ह्याच्यात पण सेम ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आणि सेम लॉगिनचा वापर करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. आणि या शेअर लिंकनी तुम्ही घरच्यांना ते पर्टिक्युलर प्रोफाईल तुम्ही पाठवू शकता. ते प्रोफाईलवर क्लिक केल्या-केल्या घरच्यांनी त्या लिंकला क्लिक केल्यावर त्यांना डायरेक्टली तो पर्टिक्युलर बायोडाटा दिसून जाईल. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण अजून काय-काय गोष्टी या ठिकाणी प्रोव्हाईड केलेल्या आहेत ते बघूया. ठीक आहे. जाहिरातीमध्ये आपण सगळ्या जाहिराती या ठिकाणी पाहू शकतो, की ज्या कोणी लोकांनी जाहिराती या ठिकाणी टाकलेल्या आहे, ती जाहिराती या ठिकाणी क्लिक करून आपण त्यांची अधिक माहिती पण मिळवू शकतो आणि या ठिकाणी उत्कृष्ट जुळणी दिलेली आहे. तर उत्कृष्ट जुळणीमध्ये एक महत्त्वाचा विषय आहे, की जर उत्कृष्ट जुळणी अवेलेबल असेल, तर या ठिकाणी उत्कृष्ट जुळणी दाखवल्या जाईल. जर उत्कृष्ट जुळणी नसेल, तर या ठिकाणी उत्कृष्ट जुळणी दाखवल्या जाणार नाही. आणि या आवडतेमध्ये आपण जे फेव्हरेट मार्क केलेले आहे त्यांची या ठिकाणी लिस्ट राहील. उत्कृष्ट जुळणी ही सिस्टमने प्रोव्हाईड केलेली आहे. तर ते 100% ॲक्युरेट असेल याची खात्री तुम्ही करून घ्यायची आहे. तुम्ही पूर्णत्व बायोडाटा पाहून घ्यायचा आहे आणि नंतरच तुमची पुढं प्रोसेस करायची आहे. तुम्ही दिलेल्या काही गोष्टीवरून ती उत्कृष्ट जुळणी तुम्हाला सिस्टमद्वारे दिल्या जाते, की काही फिल्टर आउट तुम्ही प्रोफाईल बघू शकाल. तर अशा पद्धतीनं आपलं ॲप्लिकेशन जेव्हा बायोडाटा पब्लिश होतो, तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जाईल.